सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणाला हादरवणारी आणि भाजपची पुरती झोप उडवणारी सगळ्यात मोठी बातमी आता मात्र समोर आली आहे. राज्याच्या राजकारणातून या बातमीने मात्र शिंदे सेनेची देखील झोप उडवल्याचं चित्र यावरून समजतंय. कारण या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा तर सुपडा साफ झालायच, परंतु इतरत्र सगळ्याच पक्षांची मात्र पुरती वाट लागली असून भाजपा देशातून हद्दपार होणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मित्रांनो, बातमी सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातून या बातमीकडे आता सर्वांनी पाहायला हवं. तर बघूया, तब्बल भारतीय जनता पार्टीचा 500 जागांवरती पराभव. 500 जागा या ठिकाणी सगळीकडेच BJPचं जवळजवळ 450 जागांठिकाणी आपलं डिपॉझिट जप्त झालं आहे. मित्रांनो, ही निवडणूक साधीसुधी नव्हती, तर भाजपचं भवितव्य ठरवणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती. कुठे होते आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात सध्या शिंदे सेना भाजपला वरचढ ठरताना दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आता संपूर्णपणे फोडून ती भाजपात विलीन करण्याचा भाजपचा डाव सुरू झाला असतानाच इकडे मात्र भाजपच्या पायाखालची सगळी वाळू गेली असून आता मात्र भाजपला खूप मोठा दणका बसला आहे. मित्रांनो, बातमी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. 500 जागा कशाला म्हणतात ते आता आपण जाणून घेऊया आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे, जी बातमी सर्वांनाच माहीत पडली आणि त्यानंतर मात्र गुलाल उदयाला महाराष्ट्रात सुरुवात झाली. भाजपचा सुपडा साफ, आम आदमी पार्टीची गाडी सुसाट, 500 जागांवरती विजय. काँग्रेस देखील सुसाट, तर भाजपचा पुरता उडालाय धुवा. बातमी सविस्तरपणे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला असून जवळजवळ हाती आलेल्या निकालानुसार 500हून अधिक जागांवरती त्यांनी बाजी मारली आहे. पंजाबमध्ये स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालामध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने लक्षणीय आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस आणि शिरोमणी दल अकाली दल यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. भाजपचा दारुण पराभव झाला असून अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. आता या निकालासंदर्भात राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. यातच मित्रांनो, भाजपसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची होती, परंतु ही निवडणूक महत्त्वाची असताना भाजपचा झालेला हा दारुण पराभव मात्र भाजपला खूप मागे घेऊन जातोय. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात ट्विट करत भाजपवरती जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ते लिहिलं आहे, आम आदमी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड विजय झालाय. हा जनतेचा मेसेज आहे की भगवंत मान सरकारने केलेल्या कामकाजावरती जनता खुश आहे. तर भाजपने ज्या प्रकारे देशावर राज्यामध्ये ईडीचा वापर केला, तुष्टीकरणाचं राजकारण केलं, त्याला मात्र सगळ्यात मोठा दणका दिलाय. दुपारी 2 वाजेपर्यंत आम आदमी पक्षाचे तब्बल 583 नगरसेवकांनी बाजी मारली आहे. काँग्रेसने 204 जागी बाजी मारली आहे. शिरोमणी अकाली दल 136 वार्डामध्ये आपला झेंडा रोवलाय, तर भाजपला फक्त 40 जागांवरती विजय मिळवता आलेला आहे. या 2027ला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक एक कसोटी मानली जात होती. 8 महानगरपालिका, 75 नगरपालिका आणि 19 नगरपंचायतीसह 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील
लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी 26 मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज हा निकाल आला आणि या निकालामध्ये मात्र भाजपची पुरती वाताहत झाल्याचं चित्र या निकालावरून समजले. मित्रांनो, हा निकाल भाजपसाठी खूप डोकेदुखी ठरणार असून देशाच्या सत्तेला सुरुंग लावण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे आता फुल टू फॉर्म मध्ये आल्याचं चित्र यावरून प्रथम दर्शनी जाणवतंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीवरती आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.